तर मित्रांनो, नुकतंच आपण सन 2024 या वर्षाला बाय बाय करून त्या वर्षाचा निरोप घेऊन 2025 या नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि सर्व प्रेक्षकांना आर.के. प्रॉपर्टी न्यूज कडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, खरं तर अनेकांना असं वाटत असते की ज्या वेळेस नवीन वर्षाची सुरुवात होते त्यावेळेस नवीन काय म्हाडाकडून आणलं जाईल किंवा शिरपूरकडून काही नवीन योजना आणल्या जाणार आहेत का, असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडलेला असतो। आणि आज मित्रांनो, म्हाडाकडून पहिल्याच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुठेतरी अतिशय महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे यावर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 2,500 ते 3,000 घरांची सोडत काढली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर.के. प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आता म्हाडाकडून जे काही नवीन अपडेट देण्यात आलेलं आहे 2,500 ते 3,000 घरे काढली जातील असं कुठेतरी बोललं जाते आणि या सगळ्या नवीन वर्षाच्या लॉटरीचे काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो, ते वैशिष्ट्य सुद्धा सांगणार आहे। नेमकं घरे कुठे असतील, त्यांच्या किमती काय असतील, अंदाजित किमती काय असतील, हेही आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता मित्रांनो, जे काही मुंबई म्हाडा मंडळाकडून ज्या काही लॉटरीज काढली जातात त्या लॉटरीकडे अनेक अर्जदार, अर्थातच लाखो अर्जदार हे डोळे लावून बसलेले असतात की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कधी नवीन लॉटरी घोषित केली जाते। आपण पाहिले कोरोनाच्या नंतर जवळजवळ 4 वर्षाच्या गॅप नंतर सन 2023 साली म्हाडाने पहिली लॉटरी जाहीर केली होती आणि त्या लॉटरीमध्ये 4,082 घरे उपलब्ध केलेली होती, जी 4ही उत्पन्न गटासाठी होती। त्याच्यानंतर सन 2024 रोजी सुद्धा जवळजवळ 2,030 घरांची लॉटरी जाहीर केली, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। आणि आता यावर्षी अर्थातच सन 2025 साली सुद्धा जवळजवळ 2,500 ते 3,000 घरे ही या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत, जी मुंबईतील वेगवेगळ्या आणि चांगल्या लोकेशनला असणार आहेत। आता नेमकं ही घरे कुठे कुठे असणार आहेत असा जर प्रश्न केलात तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अंधेरी या ठिकाणी बरीच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे, जे खाजगी विकासकांचे असतील किंवा 20% सर्वसामान्य असतील किंवा ज्या आपण विकास नियंत्रण नियमावली म्हणतो त्या अंतर्गत उपलब्ध होतील। जुहू याही ठिकाणी विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत घरे उपलब्ध होणार आहेत। गोरेगाव या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रकल्प आहे मित्रांनो। गोरेगावला या ठिकाणी आपण पाहिले की जवळजवळ 2,500 घरांचं बांधकाम सुरू झालेलं आहे, पण मागील जे काही सन 2016च्या सोडतीमध्ये पत्राजाळ प्रकल्प जो काही गाजलेला आहे त्या पत्राजाळ प्रकल्पामध्ये बी, सी आणि डी तीनच विंगचं काम झालं होतं, पण आता चौथी विंग ए विंग सुद्धा बांधली जात आहे, त्याचं काम हे ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी जवळजवळ 86 घरे ही लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत, जे अतिशय प्राईम लोकेशनला आहेत मित्रांनो। आणि म्हणून याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलेलं आहे की पत्राचाळ ए विंगची लॉटरी नेमकं कधी जाहीर होते, तर ती सुद्धा आगामी सोडतीमध्ये ती घरे समाविष्ट केली जाणार आहेत। त्यानंतर पुढील लोकेशन पहा, या ठिकाणी कांदिवली या ठिकाणी काही घरे असणार आहेत जी म्हाडाची घरे असतील, त्याशिवाय खाजगी विकासांची सुद्धा घरे असणार आहेत। त्याच्यानंतर बोरिवली या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम सुरू असणार आहे, तिथेही सुद्धा ते घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। त्याच्याशिवाय विक्रोळी या ठिकाणी कन्नमवार नगर आणि टागोर नगर दोन्ही ठिकाणी घरे उपलब्ध होतील मित्रांनो। कन्नमवार नगर या ठिकाणी ऑलरेडी म्हाडाचा खूप मोठा प्रकल्प ऑलरेडी सुरू आहे आणि त्यातील घरे सुद्धा या आगामी लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत। घाटकोपर या ठिकाणी बरीच घरे आहेत मित्रांनो, जी खाजगी विकासकाचे आहेत, विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत घरे उपलब्ध होणार आहेत। तारदेव या ठिकाणी आपण पाहिले की क्रिस्टल टावर याही ठिकाणी घरे आहेत, जी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत त्याची सुद्धा सोडत काढली जाणार आहे। साईन या ठिकाणी नवीन टावरचं काम सुरू आहे मित्रांनो, त्याही ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्याशिवाय खाजगी विकासकांची घरे सुद्धा साईन या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत। अँटोप वडाळ याही ठिकाणी काही शिल्लक घरे उपलब्ध केली जाणार आहेत। अशी वेगवेगळ्या ठिकाणची घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत। जे अर्जदार म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांना मात्र नक्कीच ही एक खुश खबर आहे असं आपण सांगू शकतो। आता लॉटरीचं वैशिष्ट्य मी बोललो की या लॉटरीचं एक वैशिष्ट्य असणार आहे। काय वैशिष्ट्य असणार आहे तर आपण पाहिले की मागील लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी फक्त अवघी 200 ते 300 घरे उपलब्ध होती, पण बाकी LIG, MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होती, पण यावेळेस मात्र अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोनच उत्पन्न गटासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत कंपेअर टू MIG आणि HIG। आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीमध्ये आता अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना खूप मोठ्या प्रमाणात घरे घेण्याची संधी मिळू शकते। त्याशिवाय म्हाडाने एक नवीन निर्णय घेतला मित्रांनो की जे काही आमदार खासदारांचा कोटा आहे, जे आपल्या राज्याचे प्रतिनिधी कोणी आहेत त्यांचा जो काही कोटा आहे
तो अत्यल्प उत्पन्न गटातील कोटा आता रद्द करून ती घरे सर्वसामान्यांसाठी समाविष्ट केली जाणार आहेत आणि म्हणून मागील लॉटरीतील जे काही घरे आहेत, शिल्लक घरे आहेत EWS उत्पन्न गटातील त्याही घरांचा म्हणजे जुनी घरे त्याही घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे। त्याच्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना जास्तीत जास्त घरे नक्कीच उपलब्ध होणार आहेत। आता किमती काय असतील असा जर तुम्ही प्रश्न केला मित्रांनो, कारण किमतीवरून खूप मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होतं। मागील लॉटरीमध्ये सुद्धा किमती बऱ्याच प्रमाणात जास्त होत्या। LIGच्या किमती जवळजवळ 2-2 कोटी ते 2.5 कोटीपर्यंत होत्या, पण यावेळेस मात्र या किमती कुठेतरी आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जाणार आहे। आता मागील लॉटरीत आपण पाहिलं की ज्यावेळेस लॉटरीतील किमती जाहीर झाल्या त्याच्यानंतर म्हाडाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून त्या किमती कमी केल्या होत्या। त्यावेळेचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे यांनी तो निर्णय घेतलेला होता। आता यावेळी सुद्धा या घरांची किमती काय असतील, नवीन शासनाकडून काय निर्णय घेतला जाईल हे तर आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। पण साधारणतः या घराच्या किमती अत्यल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती ह्या फक्त आणि फक्त 27 लाखापेक्षा कमी असावेत असा कुठेतरी नवीन मागणी आलेली आहे। आणि आता पाहूया या मागणीला कितपत यश मिळतं। पण नक्कीच मागील लॉटरीतील घरे जी LIG साठी होती, कुर्ला येथील घरे 29 लाखाला उपलब्ध केली होती आणि EWS उत्पन्न गटातील PMAY ची घरे ही 33 ते 34 लाखापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती। आता मात्र कुठेतरी या किमती कमी करण्याचा प्रयत्न म्हाडाकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। किंबहुना तशी मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मुंबईकरांकडून केली जात आहे। आता नेमकं या मागणीला कितपत यश येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता जे जे काही ठिकाणं सांगितलीत मित्रांनो, आम्ही लवकरच त्या ठिकाणी जाऊन तेथील साईट व्हिजिट करून तेथील कामाचा आढावा घेणार आहोत। खरंच त्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे का आणि भविष्यात त्या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत का, ही सगळी माहिती आम्ही आमच्या चॅनलवरून घेऊन येणार आहोत। सध्या मित्रांनो सिडकोच्या जवळजवळ 26,000 घरांची नवी मुंबईतील माझे पसंतीची सिडकोची घरी योजना सुरू आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाची योजना सुरू आहे, त्याची तारीख आता नुकतीच 31 तारीख नुकतीच त्याची मुदत कुठेतरी संपत आलेली आहे। त्याशिवाय कोकण मंडळाची मुदत सुद्धा 6 जानेवारीपर्यंत आहे, म्हणून या लॉटरी सुद्धा तुम्ही अर्ज केले नसतील तर नक्कीच अर्ज करू शकता। पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।